गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही आता आलो आहे ते मी सांगितलंच आम्ही फिरायला आलेलो ऑलिम्पिक नॅशनल पार्कला. तर तिथे ऑन द वे आम्ही एक दिवस राहिलो आहे. इथे CQ सियाटल म्हणून CQ वॉशिंग्टन म्हणून ही प्लेस आहे. आणि इथे बघा असा समुद्र आहे समोर. आणि मस्त असं फॉगी डे आहे. फॉग पण सगळं असं खाली आले, ढग खाली आले आणि छान असं थंड वातावरण आहे. आणि सगळ्या आता शिप्स आहे तिकडे. आणि ह्या समुद्राच्या ज्या पलीकडे तिथे कॅनडाची बॉर्डर आहे. म्हणजे आपण एकदम त्या टोकाला आलेलो आहे. आणि इथे शिप्स भरपूर आहेत. आणि इथे बघा ही आरवी दिसते. आरवी म्हणजे अशी एक कार असते. त्याच्यामध्ये सगळं इक्विप्ड असतं. टॉयलेट असतो, छोटासा किचन असतो, झोपायला बेड वगैरे असतो. मग अशी लोक घेऊन येतात. आणि हे आरवी पार्किंगचे असे एरिया असतात स्पेशली. तर तिकडे त्या पार्क करायच्या आणि ते लोक मग बार्बेक्यू वगैरे करतात, बाहेर करतात, आतमध्ये कुकिंग करतात आणि तसंच झोपू वगैरे पण शकतात. अशी इथे लोकं घेऊन येतात. खूप ठिकाणी असे आर व्ही पार्किंग आम्ही बघितले. आता ह्या भरपूर आर व्ही इथे लागलेले आहेत. आणि आम्ही तर आमची छोटी गाडी घेऊन आलो आहे. आणि इथे भरपूर अशा शिप्स आहेत. फिशिंग वगैरे होते. आणि आम्ही असं कॉटेजमध्ये राहतो आहे. असं वुडनचे कॉटेज बनवलेले आहेत. आता असं आणि छोटीशी अशी बाल्कनी पण आहे समोर त्याच्या. आणि खूप चांगलं कॉटेजेस आहेत. त्याच्यातसुद्धा छोटासा किचन असतो, टॉयलेट असतो, बेड असतात. चांगलं असतं. हीटर वगैरे असतो. आणि ह्या ज्या शिप्स आहेत तिथे म्हणजे प्रायव्हेटली फिशिंग होते किंवा वाटेत असं आम्ही नदी बघितली, तिथे आम्ही आलो आहे. हे जे सुंदर पाणी बघा कळतं आहे ते. आणि एवढं सुंदर आहे ते. थोडासा पाऊस पडून गेला आहे. आणि झाडं बघा थोडी उंच उंच आहेत ती. खूप उंच झाडं आहेत. आणि पाण्याचा कलर बघा किती सुंदर आहे. ब्लूइश ग्रीन असा कलर आहे. पूर्ण ते वाहते असं. आणि त्याचे खडक आहेत. आता ऑन द वे आम्ही ज्या नॅशनल पार्कला जातो आहे तिकडे मध्ये मध्ये आम्ही स्पॉट आहे तिथे थांबतो. तर हा जो स्पॉट आहे इथे आता वॉटरफॉल होता आहे मोठा. तर वॉटरफॉलच्या इथे आम्ही थांबलो. उंच उंच झाडं आहेत. सगळी पाईन ट्रीज आहेत. सगळी उंच झाडं आहेत. आणि आता आम्ही त्या HOH रेन फॉरेस्टला जातो आहे. तर त्या ऑन द वे आमच्या गाडीतून बघा कसं दिसतं आहे ते. आता हे सगळं हे रेन फॉरेस्ट आहे. आता ही जी झाडं आहेत सगळी, तर त्याच्यामध्ये एवढी दाटीने झाडं असतात की त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि तिकडे सगळं मग मॉसच तयार होतात त्यांच्यावरती. आणि त्याला ते रेन फॉरेस्ट म्हणतात. आणि अशी भरपूर दाटीने झाडं आहेत. आणि खूप छान वाटतं ते ड्रायव्हिंग करताना. दोन्ही बाजूने कुठे कुठे तर झाडं दोन्ही साईडची झाडं अशी एका ठिकाणी भेटतात. आणि मस्त वाटतं. एकदम कवर होतो तो रोड झाडांनी. म्हणजे झाडांची कमान असते ना तसं वाटतं अगदी. आणि तिकडे HOH हो म्हणतात त्याला. ते ट्रेकिंग पार्क पण आहेत. तिथे आपण ट्रेकिंग करायचं आणि तेच रेन फॉरेस्ट बघायचं. आणि खूप मोठी मोठी झाडं आहेत. म्हणजे त्यांची खोडसुद्धा एवढी मोठी आहेत. ते मी पुढे दाखवेन तुम्हाला. आता आम्ही इथेच चाललो आहे. म्हणजे आता इथे ऑन द वे जी ग्रीनरी आहे ती मी कवर केली आहे ड्राईव्ह करताना. आता आम्ही आलो आहे त्या HOH हो रेन फॉरेस्टला. आणि असं इथे ट्रॅकिंग असतात. तर इथे असं ट्रॅकिंग करत जायचं आपण. त्यांनी असं वे लिहिलेला असतो. आणि 2-3 वे असतात. असं पायवाटच असते. आणि गाईड वगैरे असं काय नसतं. तिथे मध्ये मध्ये असं डायरेक्शन लिहिलेले असतात, ते फॉलो करत आपण जायची. आणि बघा झाडं केवढी मोठी मोठी आहेत. झाडाचं खोड बघा केवढं मोठं आहे. आणि सगळीकडे त्यांचं असं मॉसच लागलेले आहेत. नंतर एंडला मी पिक्चर पण टाकले आहेत, त्याच्यामध्ये ते दिसतात. हे बघा असे झाडांना असे खोडापासून सगळे मॉसच लागले आहेत.
आणि काहीच इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. हे बघा, हे पिक्चर मी दाखवलं आहे ते. तेव्हा तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.